नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, बोनालू हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येणारा एक प्रमुख सण आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तेलंगणा। बोनालू हा तेलंगणामधील देवी कालिका माता वर केंद्रित असलेला एक पारंपरिक असा हिंदू सण आहे आणि 2025 मध्ये हा सण 29 जून ते 20 जुलै 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। त्यामुळे उत्तर असेल बोनालू हा तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात येणारा एक प्रमुख सण आहे। मग तेलंगणा मॅपमध्ये इथे आहे तेलंगणा, राजधानी आहे हैदराबाद, सध्या राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री आहेत रेवत रेड्डी। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै। 1 जुलै हा दिवस समाजात टपाल कामगारांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ दरवर्षी राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो। पहिल्यांदा हा दिवस 1997 या वर्षामध्ये साजरा करण्यात आला होता। हा आहे राष्ट्रीय टपाल कामगार दिन। जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक पोस्ट दिन किंवा वर्ल्ड पोस्ट डे म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा की दरवर्षी 9 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड पोस्ट डे किंवा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जोऊ जियाई यांची नुकतीच या आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक, इंग्लिशमध्ये AIIB म्हणजे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ही एक बहुपक्षीय विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे जी आशियातील आर्थिक आणि सामाजिक परिणाम एकत्रितपणे सुधारण्याचं उद्दिष्ट ठेवते। ही जगातील दुसरी सर्वात मोठी बहुपक्षीय वित्तीय संस्था असून हिची स्थापना 16 जानेवारी 2016 या दिवशी झालेली आहे। मुख्यालय आहे बीजिंग, चीन या ठिकाणी आणि आता या बँकेचे पुढील अध्यक्ष म्हणून नुकतीच जोऊ जियाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला नुकतेच त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नरेंद्र मोदी। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतंच त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्या पुरस्काराचं नाव आहे दी ऑर्डर ऑफ दी रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो। हा पुरस्कार या नरेंद्र मोदी यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। यासोबत लक्षात ठेवा की नरेंद्र मोदी यांचा हा आतापर्यंतचा 25वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे। यापूर्वी रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, फ्रान्स या देशासह इतर देशांनी त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे आणि पहिल्यांदाच परदेशी नेत्याला या त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाने हा पुरस्कार दिलेला आहे आणि हा पुरस्कार आपला नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे। पर्याय क्रमांक 4 त्रिनिदाद आणि टोबॅगो। इथे आहे मॅपमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो हा देश, याची राजधानी आहे पोर्ट ऑफ स्पेन। सध्या राष्ट्रपती आहेत क्रिस्टीन कँगालू आणि करन्सी आहे त्रिनिदाद अँड टोबॅगो डॉलर। प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5 जुलै। 5 जुलै हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी नसतो, तर दरवर्षी जुलै महिन्यामधला पहिला शनिवार जो आहे तो हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी जुलै महिन्याचा पहिला शनिवार हा 5 जुलै या दिवशी आल्यामुळे यावर्षी 5 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सहकारिता दिन किंवा आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। हा दिवस सहकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि एक चांगलं अधिक सर्वसमावेशक जग निर्माण करताना जागतिक आव्हानं सोडवण्यामध्ये सहकारी संस्था कशा प्रकारे योगदान देतात हे अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा दिवस आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा दिवस साजरा केला जातो। उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 5 जुलै। इथे अजून एक मुद्दा लक्षात ठेवा की जर असं विचारलं की आपल्याला कोणते वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे, तर लक्षात ठेवा की 2025 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं केलेलं आहे। नेक्स्ट, नाटो शिखर संमेलन
25 नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नेदरलँड. नेदरलँडमध्ये द हेग या ठिकाणी नुकतंच नाटो शिखर संमेलन संपन्न झालेलं आहे. नाटो NATO नाटोचा लंबम होतो नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ही जगातील 32 देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे. हिची स्थापना झालेली आहे 4 एप्रिल 1949 या दिवशी. मुख्यालय आहे ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी आणि सध्या महासचिव आहेत मार्क रुटल. आणि या नाटो संघटनेचं नाटो शिखर संमेलन 2025 जे आतापर्यंतचं 34वं शिखर संमेलन होतं हे नुकतंच नेदरलँडमध्ये द हेग या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 नाटोमध्ये सध्या 32 देश सदस्य देश आहेत. 31 सदस्य देश आहे फिनलँड आणि 32वा आहे स्वीडन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुधांशु मित्तल. भारतीय खो खो महासंघ ही काय तर ही एक खो खो या खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी संस्था आहे. हिची स्थापना झालेली 1955 या वर्षामध्ये आणि या महासंघाची स्थापना खो खो खेळाचा विकास करणं, प्रोत्साहन देणं आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धांचं आयोजन करणं या उद्देशाने करण्यात आलेलं आहे. आणि नुकतंच या खो खो महासंघाच्या भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी सुधांशु मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर असेल. खो खोमध्ये 12 खेळाडू असतात, क्रिकेटमध्ये 11, फुटबॉलमध्ये 11 आणि हॉकीमध्ये देखील 11 खेळाडू असतात. हा देखील मुद्दा इथे लक्षात असू द्या. खो खोमध्ये 12 खेळाडू, क्रिकेटमध्ये 11 खेळाडू, फुटबॉलमध्ये देखील 11 आणि हॉकीमध्ये देखील 11 खेळाडू असतात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वामी विवेकानंद यांची 123वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4 जुलै. स्वामी विवेकानंद यांचा जन्म झालेला आहे 12 जानेवारी 1863 या दिवशी. यामुळे दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो. यांचं निधन झालं होतं 4 जुलै 1902 या दिवशी आणि नुकतेच 4 जुलै 2025 या दिवशी यांची 123वी पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे. स्वामी विवेकानंद एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक, वेदांत आणि योगाचे प्रणेते होते. त्यांचं मूळ नाव होतं नरेंद्रनाथ दत्त. ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते आणि त्यांनी पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून दिलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 4 जुलै. प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नुकतेच आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोरखपूर. आयुष विद्यापीठ म्हणजे आयुष प्रणाली जसे आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी यांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी असलेलं विद्यापीठ. आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतंच उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या ठिकाणी आयुष विद्यापीठाचं उद्घाटन केलेलं आहे. या विद्यापीठाचं नाव आहे महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला नुकतेच सायप्रस या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत नितीन गडकरी, अजित डोवाल, द्रौपदी मुर्मू आणि नरेंद्र मोदी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.